जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी आज राज्यभरातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। कोल्हापुरात देखील आजपासून या सगळ्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 5000हून अधिक सरकारी कर्मचारी या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत आणि हे सगळे आंदोलक जे आहेत ते महावीर गार्डनमध्ये जमल्याचं आपल्याला बघायला मिळतात आणि सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी आहे ते आपल्याला करताना बघायला मिळतात। कारण 2023 मध्ये या सरकारी कर्मचाऱ्यांनी या सगळ्या जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी 7 दिवसाचं बेमुदत कामबंद आंदोलन केलेलं होतं। यावेळेस लवकरात लवकर ही योजना सुरू करण्याचं आश्वासन राज्य सरकारकडून या सर्वांना देण्यात आलेलं होतं, मात्र त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा हे सगळे राज्य सरकारी कर्मचारी आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि पुन्हा एकदा त्यांनी बेमुदत कामबंद आंदोलनाचं हत्यार आहे ते उपसलं आहे। खरं तर अत्यावश्यक सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही याची खबरदारी या सगळ्या आंदोलकांनी घेतल्याचं सांगितलं जाते। त्यामुळे आज तर या सगळ्या बेमुदत कामबंद आंदोलनाचा काही परिणाम या सगळ्या यंत्रणेवर दिसत नाही, मात्र जर हे आंदोलन वाढत राहिलं तर मात्र याचा परिणाम आहे तो दिसू लागेल अशा पद्धतीची स्थिती आहे। जवळपास 38हून अधिक संघटना या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी असल्यामुळं जर हे बेमुदत कामबंद आंदोलन लांबलं तर मात्र याचा परिणाम आहे तो सामान्य जनतेला भोगावा लागू शकतो। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।